माऊ ए आई येते ग. सौरभ सरांचा मेसेज. 15 मिनिटं आधी हॉस्पिटलच्या बाहेर भेटू. माऊ हा आई गेली का? हो का? कडक चहा मारू आपण मस्त. बाबा मला उशीर होतोय. बरं ठीक आहे, आपण हॉस्पिटलच्या कॅन्टीन मध्ये चहा मारू. काय त्याने मित्रांना सगळ्यांशी ओळख होईल. चालेल चालेल. हा चल 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 बस बस बस. उशीर होतो तुला, बस चल. बसले. झाला अभ्यास? हा हा नाही नाही मम्मी काही नाही. हा झालं ना, जसं सांगितलं तसं सगळं झालं ना मम्मी. आता सगळी गाणी पण वाजणार आणि तमाशा बी होणार बघा. सौरभ कुठे? चला बाबा मी येते. हा माऊ चहा घेऊया मस्त मध्ये. काय करू? बाबांना कसं सांगू की आत्ता नको. तिथे मम्मी तिचे गुंड सगळे असणार आणि त्यात बाबा तिकडे गेले म्हणजे. माऊ काय झालं ग? नाही काही नाही. चल ना चहा घेऊया मस्त. कसा असतो ग? बेसिकच असतो. आईसारखा नाही ना, कमी साखरेचा. काय त्यानिमित्ताने सगळ्यांना भेटता येईल. चल. हा निकम साहेब. हो साहेब येतो साहेब. जैन साहेब. काय झालं? माऊ सॉरी, बंदोबस्त लागलाय, जायला लागेल. ड्युटी फर्स्ट. हा राईट ठीक आहे. काय बाबा रोज रोज काय चॉकलेट? तुम्ही पण नीट जा. हो बाय बाय. बाय बाय. हा सर. हाय कस्तुरी, मागे बघ मागे बघ. इकडे इकडे. काय झालं? काय नाही, बस बस आत बस आत बस. हाय. हाय. आय एम सॉरी. मला वाटलं आपलं काय आता बोलणं होत नाही. हो ना, त्या मम्मी अचानक येऊन हॉस्पिटलमध्ये राहायला लागल्या आणि सगळं वातावरणच बदललं. आय नो. तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही ओके आहात का? अगं हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे. तू ओकेस ना? नाही म्हणजे आय नो तुला किती त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा. तुला ती माणसं आवडत नाही, ते समोर आले की तुला अनकम्फर्टेबल होतं. आर यू ओके? खरं तर तू हे आत्ता कसं सहन करतेस? हे मी एकटी करते सर. तुमची कसरत मला दिसत नाहीये का? आणि त्यात तो नवीन आलेला पेशंट. जोपर्यंत त्याला शुद्ध येत नाही तोपर्यंत तुम्हालाही काही चेन नाही पडणार. त्याचा आगा पिछा पास्ट काही जाणून न घेता तुम्ही सरळ ऍडमिट करून घेतलं त्यांना. आणि देव न करो त्यांना पुढे मागे काही झालं तर त्याचा तुमच्यावर किती ताण असणार आहे हे काही मला माहित नाहीये का? आणि या सगळ्यात मी तुम्हाला अजून मला कसं हे वातावरण आवडत नाहीये आणि मला कसा त्रास होतोय हे सांगून त्रास देईन असं वाटतं का? थँक्यू. हेच सगळं माझ्या मनात चालू होतं. तुला सांगायचं होतं पण कसं सांगू हेच कळत नव्हतं म्हणून मीच बोलून टाकलं. तुम्ही नका काळजी करू हो सर. तुम्हीच म्हणता ना आपण डॉक्टर आहोत आणि प्रत्येक प्रॉब्लेमवर औषध हे असतंच याच्यावर आपण विश्वास ठेवतो. आणि कधी कधी ते औषध फक्त संवाद पण असूच शकतं की जो आता झाला. आणि या सगळ्यात राहिला प्रश्न त्या गुंडांच्या गुंडगिरीचा, तर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी त्याच्यावरचा उपाय शोधून काढेन. मम्मी, भाई आणि हे सगळे, ही सगळी जबाबदारी माझी.
तुम्ही फक्त पेशंटवर लक्ष द्या. थँक्यू. अगं हेच सगळं माझ्या मनात चाललं होतं. तुला सांगायचं होतं पण सांगू कसं हेच कळत नव्हतं. हो ना, म्हणून मीच बोलून टाकली. बाई साठम, नाही रे तुझी ही अवस्था बघवत. कित्येकांना आडवा केलास तू, आणि गेली कित्येक वर्ष तू असा आडवा. उठ ना. आणि परत सगळ्यांना दाखव हा भाई साटम काय आहे. मम्मी झाला आपला काम झाला. तो रमणीकला आले ना त्याला डायरेक्ट इथेच उचलून आणतोय आपण. तो त्याची इमानदारी झाडणार, आपलं काय ऐकणार नाही. मग आपण त्याला आपल्या भाषेत समजवणार. आणि हे सगळं मम्मी ती पोरगी बघणार कस्तुरी. सगळं जसं सांगितलं ना मम्मी तसंच केलं अगदी. हा शाबास शाब. एवढे काय करतात तिथं? जरा ते दिसेल ना मम्मी ते. हा हे चला वाटा. हाँ अरे मैं बोला ना मेरे को अभी चाहिए, अभी मंगा मतलब अभी मंगा, समझा? हाँ चल. सिंधू, हॉस्पिटलमध्ये काय टेन्शन आहे? माहित नाही, पण आज संख्या वाढली आहे. ए शांत बसा रे, हॉस्पिटल आहे. मरे सोड, मला सांग त्या माणसाला शुद्ध आली का? नाही ना, आणि तो जोपर्यंत शुद्धीवर येत नाही ना तोपर्यंत आपण त्याच्या नातेवाईकांना नाही कॉन्टॅक्ट करू शकत. मग आता आता काय? हे बघ, आपल्याकडनं सगळे प्रयत्न करून झालेत आणि आजचा दिवस खूप क्रुशल आहे. आज जर शुद्ध नाही आली तर अवघड आहे. मला काय वाटतं, आज मी थांबते. नाही नाही नाही, तू नको थांबूस. तू जा, तुला आरामाची गरज आहे. मी आणि कस्तुरी आहोत, आम्ही काळजी घेऊ. हा सौरभ, आय एम सो सॉरी, मी विसरले. पण तुला पालव सरांनी बोलवलंय अर्जंटली. मला? हो, काहीतरी सिरियस असणार. जा ना प्लीज. बर. एकदा सांगितलेलं कळत नाही. हा, शांत बसा. सर. अरे ये सर, बस. मला निरोप मिळाला, तुम्ही बोलवलंय. येस डॉक्टर सौरभ. सौरभ, सध्या हॉस्पिटलमध्ये नेमकं काय सुरू आहे ह्याची तुला नव्याने कल्पना देण्याची गरज नाही असं मला वाटतं. येस सर. तू काही काळजी करू नको. मॅनेजमेंटला तुझ्याशी काहीच तक्रार नाही. एवढंच नाही तर आपले ओनर कुलकर्णी सर, त्यांना पण पक्की खात्री आहे की तू ह्यातून काही नक्की मार्ग काढशील. म्हणजे तुला एक रिक्वेस्ट करायची होती. बोला ना सर. हे बघा, माझ्याकडनं जे शक्य ते मी सगळं करीन सर, पण माझ्या वडिलांना इकडून प्लीज. हो हो, तू त्यांची काहीच काळजी करू नको. दॅट विल बी टेकन केअर ऑफ. फक्त काय आहे, सध्या वेळ कठीण आहे, त्यामुळे जरा लक्ष ठेव की हॉस्पिटलमध्ये काही अनुचित प्रकार घडता कामा नये. इज दॅट क्लिअर? येस सर. दॅट्स गुड. थँक्यू सर. शिवा, कुठं आलं मी? समोर काय झालं? समोर कोण आहात तुम्ही? जिची अर्धी लाकडं स्मशानात पोचवली होतीस ना काल, ती आहे मी. हा काय रे, हा, कोण म्हातारी? आठवलं. म्हातारी कोण? पण मी अजूनही म्हणतोय मी चुकीचं नव्हतो. शिवा,
मी आता पण म्हणतोय माझी चुकी नव्हती. चुकी नव्हती? मग कोणाची चुकी होती? शिवा जरा चूक दाखव. काय चाललंय सगळं हे? थांबा, हॉस्पिटल आहे. औषधोपचार चालू आहेत. लई महत्वाचं ऑपरेशन आहे, कळलं का? ऐक अहो थांबा मम्मी, पेशंटना त्रास होईल. आपल्याला नाही बोललं ना की आपण त्याला त्रास देतो. शिवा जिथं काल तुम्हाला पोचवत होतास ना स्मशाना. थांबा, काय तमाशा लावलाय हा सगळा? हॉस्पिटल काय तुमचं आहे? काय माणसा तुम्ही, तुम्हाला वेड लागलंय. काडीची अक्कल नाहीये. कुणी काही केलं की फक्त सुरा दाखवायचा एवढंच माहितीये तुम्हाला. शिवा पण बास हा, आता खूप सहन केलं हे सगळं, आता नाही चालणार. मम्मी मी सौरभ सरांना सगळं सांगणार आहे आणि हे सगळं तुम्हाला खूप महागात पडणार आहे. मी आत्ताच सांगतेय. सौरभ सर इकडे. कस्तुरी ताबडतोब ICU मध्ये ये. पण मी सांगितलं ना, लवकर ये. ठीक आहे, मी येते. हा बाय. सोडा, मला मारू नका. झालं तर मी तुमच्या मुलाची माफी मागतो. तुमच्या मुलाची माफी मागतो. ए शिवा, हा मम्मी. ते ऑपरेशन अर्धवट आहे बघ. जा बघा रे याला. हा, कुणाची माफी मागतो? तुमच्या मुलाची माफी मागतो. माफी मागतो. माझी गाडी चालवणं बंद करतो जरा. बंद करतो गाडी चालवणं. हो. कस्तुरी त्यांना शुद्ध आली. ही इज आउट ऑफ डेंजर नाव. कॉंग्रॅच्युलेशन. टू यू टू. मिस्टर पाटील, ऐकायला येतंय का? कस्तुरी, हा. यांचे दर अर्ध्या तासाने वायटल्स चेक करा. ओके, सगळे रिपोर्ट करून ठेवा. आणि CT MRI चे रिपोर्ट त्वरित मला बघायचे. येस सर. मिस्टर पाटील, तुम्हाला कळतंय का मी काय बोलतोय ते? त्रास होतोय का खूप? म्हणजे थोडा त्रास होईलच, पण हळूहळू बरं वाटेल. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही आहोत. तुम्हाला कळतंय का आम्ही काय बोलतोय ते? कस्तुरी, यांचे नातेवाईक कोण, कुठे राहतात, सगळी माहिती पाहिजे. हो सर, ही खरंच खूप क्रिटिकल केस होती, पण तुम्ही इतकी छान हँडल केलीत आणि वाचवलत त्यांना. अगं, मी एकट्याने वाचवलं का? आपण दोघांनी मिळून वाचवलं. हे बघ, यांना अजून पूर्णपणे शुद्ध आली नाही, सो आय डाऊट की ते रिस्पॉन्ड करतील. तुम्ही दर 2 तासांनी त्यांना पेन किलर्स देत राहा. येस. ओके. चुकलो मी. माफ करा मला. पुन्हा असं मी करणार नाही. मी गाडी चालवणं बंद करतो, पण मला मारू नका हो. मी तुमच्या मुलाची माफी मागतो. मम्मी, तो छोटा भाईला धमकी दिलेला तो पाटील आहे ना, तो जिता आहे मम्मी. जिता राहिला? कसा काय जिता राहिला शिवा? नाही मम्मी, म्हणजे मी तर चांगला फोडला होता त्याला. जिता कसा राहिला? आपल्या छोट्या भाईनेच त्याला वाचवला नाही. इथेच खाली हॉस्पिटलमध्ये आहे तो. ए, परत जर रस्त्यात दिसला ना तर तुझ्यात आता काय आता आरती करायची? माहित नाही काय करायचं ते. घेऊन जा रे.
मम्मी मी त्या पाटीलचा बंदोबस्त करतो. जा शिवा, पण कस्तुरी आणि सौरभच्या समोर नाही, कळलं का? हा जे काय आहे ते बाजूला जाऊन. थँक्यू. सॉरी, माझ्यासाठी हे सगळं जरा नवीन आहे. आय नो मिस कस्तुरी, पण हळूहळू तुझ्या यशामुळे तुला या सगळ्याची सवय होईल आणि आम्हाला असं तुझं कौतुक करण्याची संधी सारखी सारखी मिळू देत. कौतुक. हो, डॉक्टर सौरभचा तसा अलिखित नियमच आहे. म्हणजे एखादी केस जर सक्सेसफुल झाली ना, तर त्यासाठी धडपडणाऱ्या डॉक्टर्सचं, नर्सेसचं, वॉर्ड बॉयजचं कौतुक झालंच पाहिजे. म्हणजे कसं कामाचा उत्साह वाढतो. एम आय राईट डॉक्टर सौरभ? ऍब्सोल्युटली राईट. सो कस्तुरी, थँक्यू फॉर द कॉपरेशन. पण खरंच हा खूप क्रिटिकल कंडिशन होती आणि अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही पेशंटला वाचवलंय. सो डॉक्टर सौरभ आणि कस्तुरी, पुन्हा एकदा ये. मम्मी, हा काय? आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. कस्तुरी बोल ना. हा, बरं मीच सांगतो. आज एक अतिशय आनंदाची गोष्ट हॉस्पिटलमध्ये घडली आहे. काही दिवसांपूर्वी एक पेशंट आला होता आणि त्याला खूप मारलं होतं कोणीतरी. हलता येत नव्हतं, बोलताही येत नव्हतं. पण मी आणि कस्तुरीने त्यांना पूर्णपणे बरं केलंय आणि आय एम हॅपी टू टेल यू की ते आता बरेत आणि त्यांना बोलताही येत आहे. त्यांची अशी अवस्था कोणी केली हे मला नाही माहिती, पण मी एक नक्की सांगू शकते. आज त्या पेशंटनी सरांना इतके आशीर्वाद दिलेत ना की ते सगळे त्यांच्या घराला लागतील.